ट्युशन घेण्यासाठी कोण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पहिलं आम्ही जायचो कोरोनाच्या आधी, पण आता हे जर ऑनलाईन झालंय आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य आहे, तर हे आम्ही सगळ्यांपर्यंत माध्यम पोहोचवतोय. तुमच्याही सहकार्य त्याच्यामध्ये असतं. तुम्ही सुद्धा अनेक लोकांना सांगत असता हे चांगलं आहे, घरी बसून मुलींसाठी सुरक्षित आहे, मुलांसाठी सुद्धा सुरक्षित आहे, वेळ जात नाही, वेळेत आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, रेकॉर्डिंग पाहायला मिळतात, अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. त्याचे फायदे आपण लक्षात घेतले तर सर्व विद्यार्थी आपले ज्ञानदीप कोचिंग सारख्या ऑनलाईन ट्युशन जॉईन करून त्यांचा शैक्षणिक विकास साधू शकतात. हॅलो सर, हॅलो मॅडम, सर्वांना नमस्कार. मी युवती येथे राहते आणि मी शाळेसाठी रोपळे येथे जाते. श्री शिवाजी भाऊभाऊ पाटील विद्यालय येथे सेमी माध्यमामध्ये मी शिकते. 10वीच्या स्टार्टिंगला खूप सारे प्रश्न होते मनामध्ये की आता 10वी आली, बोर्ड आहे, लाईफचा टर्निंग पॉईंट आहे, मग आता हे कसं होणार, कसं आपली 10वी जाणार आपल्याला. आणि आमचे गाव असे आडमार्गी आहे, त्यामुळं ऑफलाईन जरी तास लावायचे म्हणले तरी दुसऱ्या गावाला प्रवास करून जावा लागतो. मग त्याच्यासाठी सोय पण नाही आहे वाहनाची. मग बेस्ट ऑप्शन म्हणलं तर ऑनलाईनच होता. मग त्यावेळेस मी माझ्या काकांचा सल्ला घेतला. एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत, त्यांनी मग मला व्हॉट्सअपला बिपिन कुलकर्णी सरांच्या क्लासबद्दल माहिती दिली आणि ते म्हणले की एकदा क्लासला बसून बघ, तुला कसं वाटतंय ते सांग आणि त्याच्यानुसार अभ्यास कर. मग नंतर मी सरांचा क्लास जॉईन केला. खूप सारे अनुभव आले, खास करून गणितामध्ये, कारण की गणितामध्ये अगोदर मी खूप छोट्या छोट्या चुका करायचे. मग गणित लास्ट स्टेपला आलं की माझं चुकून बसायचं आणि नेहमी माझे त्याच्यामध्ये मार्क जायचे. मग जे 40चा स्कोर असायचा ते 32-30 पर्यंत पण गेला होता कधी कधी. पण जेव्हापासून क्लासमध्ये आले तेव्हापासून माझ्या ह्या सर्व चुका थांबल्याच आहेत, म्हणजे नेग्लिजिबल झाल्या आहेत. आणि सारखं म्हणजे गणित सोडवताना सुद्धा मी सारखं गडबड करायचे. मला असं शांत चित्ताने गणित सोडवायची अशी सवयच नव्हती, पण ज्ञानदीप कोचिंगमध्ये आल्यामुळं ती सवय मला लागली. सारखं गडबड व्हायची, पण आता तसं होत नाही, खूप कमी चुका होतात. इंग्लिशचे जे सरांनी इंग्लिश पण खूप छान शिकवलं आणि धड्यांमधून काही तर घेण्यासारखी एक प्रेरणा देतात सर. आणि काही जरी डाऊट विचारला तरी त्याचं उत्तर लगेच देतात. शाळेत कसं होतं, जर समजा काही अगोदर दिवसभर शिकून आलेले असतात आणि आपण काय डाऊट विचारलं तर त्यांची चिडचिड होते काय वेळेस. मग डाऊट विचारायला पण भीती वाटते शाळेत की सर आता चिडतील, सगळ्या वर्गासमोर ओरडतील, अपमान होईल आपला. पण इथं तसं नाही. एका प्रश्नात तास गेला तरी सर कधी काय म्हणले नाहीत किंवा कधी कोणाला ओरडले सुद्धा नाहीत. आणि सायन्स बद्दल बोलायला गेलं तर सरांनी सगळे डाऊट क्लिअर केले, तर रिव्हिजन घेतली आणि सगळे IMP क्वेश्चन्स दिले, तर त्याबद्दल सरांचे पण थँक्यू. आणि दोन्ही सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं आणि सगळ्यांना SSC बोर्डासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या क्लासमध्ये पूर्ण. थँक्यू. धन्यवाद. बघा, प्रत्येकाचे अनुभव आहेत. सुरुवातीला प्रत्येकालाच वाटतं की माझं ऑनलाईन मध्ये कसं होईल, पण आपलं 2 वे कम्युनिकेशन आहे. आपण एकमेकांशी बोलत बोलत गणित सोडवत असतो. आणि सगळ्यात मोठी समस्या तिनं मांडली, ग्रामीण भागात एका गावातून दुसऱ्या गावात शाळेत जायचं, ट्युशनला पण दुसऱ्या गावात जायचं, हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण तर आपल्याकडे मिळतंय, पण घरात बसून मिळतंय, वेळ वाया न जाता. आपल्या आयुष्यातली वेळ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.